सोलापूरमधील कुसूर या गावामध्ये महाराष्ट्राला हादरवणारी आणि कोणी विचारही करणार नाही अशी धक्कादायक घटना घडली। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कुसूर नावाचं गाव आहे। गाव तसं पाहिले तर शांत, कोणीही न ऐकलेलं असं गाव, पण गेल्या 2 दिवसापासून हे गाव प्रचंड चर्चेत आहे। या गावामध्ये सकाळी प्रचंड गडबड होती। एका घराभोवती कित्येक लोक जमलेले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळं टेन्शन होतं, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू होते। गावामधील सर्वजण एका चिमुरडीचा शोध घेत होते। शेतातील वस्तीवरती राहणारं कोठे कुटुंब, याच कुटुंबामधील चिमुरडी रात्री आजोबा रेवणसिद्ध कोठे यांच्या बाजूला झोपली होती। सकाळी जेव्हा आजोबा झोपेमधून उठले तेव्हा बाजूला झोपलेली त्यांची नात त्यांना कुठेच दिसली नाही। त्यानंतर त्या चिमुरडीचा शोध सुरू झाला आणि एका मृतदेहाजवळ येऊन थांबला। सापडलेला मृतदेह ओगसिद्ध कोठे याच्या मुलीचाच होता। त्या लहान मुलीला नेमकं कोणी मारलं, का मारलं याचं कारण शोधल्यानंतर खरं सत्य समोर आलं। त्या लहान चिमुरडीची हत्या तिच्या वडिलांनीच केली होती, म्हणजे ओगसिद्ध कोठे यांनीच केली होती। पण मुलीला मारण्याचं कारण ऐकून संपूर्ण गावाला धक्का बसला। नेमकं ओगसिद्ध कोठे यांनी आजोबाच्या बाजूला झोपलेल्या आपल्या स्वतःच्या मुलीला कसं मारलं आणि त्याच्या पाठीमागे नेमकं कोणतं कारण होतं, चला सविस्तर पाहू। 24 मे 2025 ला पेपरमध्ये सोशल मीडियावरती एक बातमी आली। सोलापूरमध्ये स्वतःच्याच बापाने लहान चिमुरडीचा जीव घेतला। पण ही बातमी सोशल मीडियावरती येण्या अगोदर त्या गावामध्ये बरंचसं काही घडून गेलं होतं। ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे, वय वर्षे 34 असं या व्यक्तीचं नाव। ओगसिद्धला एक मुलगा आणि 3 मुली। त्याची पत्नी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। त्याचा मुलगा आणि लहान मुलगी पत्नीच्या घरी राहण्यासाठी गेले होते, तर मोठी मुलगी घरीच होती। 23 मेच्या रात्री ती आजोबाजवळ झोपायला गेली, परंतु सकाळी सापडलीच नाही। आजोबाला जाग आल्यानंतर घरामध्ये आजूबाजूला त्या मुलीचा शोध घेतला, पण ती मुलगी काही सापडली नाही। पाहता पाहता ही बातमी गावामध्ये पसरली। गावामधील बरेचसे नागरिक, पोलीस पाटील त्या मुलीचा शोध घेत होते। दरम्यान गावकऱ्यांना घराच्या पाठीमागे एक खड्डा दिसला। तो खड्डा जणू काही आत्ताच बुजवला होता आणि त्या खड्ड्याकडे जाणारे पावलाचे ठसे उमटलेले दिसत होते। पण तिकडून पुन्हा परत येताना ते पावलाचे ठसे काही दिसले नाही। त्यामुळे गावातील लोकांना संशय झाला, या खड्ड्यामध्ये नेमकं काहीतरी गडबड आहे। त्यामुळे त्यांनी लगेचच मद्रू पोलीस स्टेशनला याबद्दल पोलिसांना माहिती दिली। पोलीस गावामध्ये आले, चौकशी केली। गावकऱ्यांनी सर्व प्रकरण सांगितलं। ज्या खड्ड्यावरती गावकऱ्यांना संशय होता तो खड्डा पोलिसांच्या देखतच JCBच्या साहाय्याने खोदण्यात आला। खड्डा खांदल्यानंतर त्या ठिकाणी जेवढी लोक उपस्थित होती सर्वांना धक्का बसला, कारण की त्या खड्ड्यामध्ये ओगसिद्ध कोठे याच्या 9 वर्षाचा मुलीचा मृतदेह होता। नातेवाईकांनी श्रावणीची ओळख पटवली आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। त्यानंतर पोलिसांनी श्रावणीला खड्ड्यामध्ये कोणी पुरलं याची चौकशी गावकऱ्यांकडे केली। श्रावणीच्या वडिलांना ओगसिद्ध याला देखील विचारलं। त्याला विचारल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। मीच माझ्या स्वतःच्या मुलीला मारलं असं त्याने पोलिसांना सांगितलं। त्याच दरम्यान शवविच्छेदनाचा रिपोर्टही मिळाला। श्रावणीची हत्या गळा दाबून करण्यात आली होती। रात्री आजोबाजवळ झोपलेली मुलगी गेली कुठं? सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी शोध घेतला मग तिचा मृतदेह सापडला। दुसऱ्या दिवशी श्रावणीला कोणी मारलं याचं उत्तरही मिळालं। आणखीन एका प्रश्नाचं उत्तर बाकी होतं, ओगसिद्धने आपल्या स्वतःच्याच मुलीची हत्या का केली? ओगसिद्ध हा रागीट स्वभावाचा होता। त्याच कारणामुळे गेल्या 6 महिन्यापासून त्याची पत्नी वनिता ही तिच्या माहेरी होती। 3 दिवसा अगोदर त्याच्या पत्नीची तब्येत खालावली तेव्हा तिला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस तिचे उपचारही तिथेच चालू होते। पुढे ओगसिद्धने त्याच्या स्वतःच्या मुलीला संपवलं। ही बातमी त्याची पत्नी वनिताला देण्यात आलेली नव्हती। पण जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये बरी झाली तेव्हा तिला आपल्या मुलीच्या हत्येची बातमी मिळाली। मुलीच्या हत्येची बातमी मिळताच वनिता सासरी निघून आली आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशनमध्ये वनिताने पोलिसांना हादरवणारी आणि सर्वांना हादरवणारी माहिती सांगितली। ती माहिती म्हणजे ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्याच आईबरोबर अनैतिक संबंध होते। ही गोष्ट जर सर्वांसमोर आली तर आपली आणि आपल्या कुटुंबाची मोठी बदनामी होईल ही भीती ओगसिद्धला होती। त्याच्या मोठ्या मुलीने त्याला आणि त्याच्या आईला विचित्र अवस्थेत पाहिलं होतं अशी माहिती त्या मुलीने वनिताला दिली होती। हा सर्व प्रकार 2 वर्ष अगोदर घडला होता। आपल्या मुलीने आपल्याला अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर याची गावभर चर्चा होईल। मुलीने हा सर्व प्रकार बाहेर सांगू नये म्हणून ओगसिद्धने त्याच्या मुलीला बेदम मारहाण केली होती। ही मारहाण इतकी भयानक होती की त्याची मुलगी बेशुद्ध पडली होती। वडिलांनी आपल्याला का मारलं आणि काय पाहिलं होतं हे सर्व त्या लहान मुलीने
तिच्या आईला सांगितलं, तेव्हा त्याची पत्नी वनिताने ओगसिद्धाला याचा जाब विचारला, पण ओगसिद्धाने त्याच्या पत्नीला देखील मारलं आणि तो त्यांना धमकावत देखील होता. 6 महिन्यापूर्वीच वनिता आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. तिच्या पायाचं ऑपरेशन होतं तेव्हा तिची मोठी मुलगी पुन्हा आपल्या आजोबांच्या घरी आली होती. आजोबाच्या बाजूला झोपलेल्या मुलीला तो आपल्या घरी घेऊन गेला. घरी कोणी नाही याची संधी साधत त्यांनी मुलगी श्रावणीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घराच्या पाठीमागे एक खड्डा खांदून त्यामध्ये त्याने मुलीला पुरलं.